यातली पहिली बातमी आहे, आज राज्यभरात हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याचा जो उत्साह दिसतोय त्या संदर्भातली। मुंबईतील गिरगावमध्ये लेझिम ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य अशा शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलंय। अनेक नेते, अभिनेते, अभिनेत्री सुद्धा परदेशी पाहुणेही या शोभायात्रांमध्ये सहभागी झाले। दुसरी बातमी आहे, गुढीपाडव्याला गोडाच्या जेवणाचा बेत सर्वांच्याच घरी पोहोचायला पाहायला मिळत असतो। अगदी पुरणपोळीसह आमरसपुरी हा ठराविक पदार्थ सगळ्यांकडेच असतो, पण यंदा हापूस आंब्याची आवक कमी झाल्यानं तो महागलेलाय। तीही अपडेट जाणून घ्यायची आहे। तिसरी बातमी आहे, राजकीय विश्वातून ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेचा अगदी पहिलाच गुढीपाडवा मेळावा आज होतोय। दादरच्या शिवाजी पार्क मैदानातून राज ठाकरे नेमकं कोणावरती तोफ डागणार आहेत याकडेही लक्ष असेल। आणि चौथी बातमी आहे, ऐन गुढीपाडव्याला राज्यावरती महासंकट ओढावलंय त्या संदर्भातली। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि इतर भागांमध्ये अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीट झालेली आहे। हवामानशास्त्र विभागानं आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी केलाय। नेमके कोणते येथे जिल्हे, कशी असणार आहे परिस्थिती, या सगळ्या अपडेट्स अगदी सविस्तरपणे जाणून घ्यायच्या आहेत। तर आज गुढीपाडवा आहे, म्हणजेच नव्या सुरुवातीचा, नव्या आशांचा, नव्या यशाचा सण आहे। गुढी म्हणजेच विजय, समृद्धी आणि शुभ शकुनाचं प्रतीक असतं। 3.5 मुहूर्तांपैकी असा हा एक मुहूर्त असतो। या दिवशी पराभव नावाचं नवीन संवत्सर सुरू होत आहे। आजच्या दिवशी मुंबईसह ठाणे, डोंबिवली, पुणे, नाशिक, नागपूर या सगळ्याच प्रमुख शहरांमध्ये अनेक कार्यक्रमांचं आणि शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलंय। आपणा सगळ्यांनाच NDTV मराठीकडून गुढीपाडव्याच्या अगदी हार्दिक अशा शुभेच्छा। तर थेट आता जाऊयात गिरगावमध्ये। त्या ठिकाणी आपल्या 2 प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत, ऋतुजा कदम आणि जुई जाधव। पहिले ऋतुजा, तुझ्याकडे येते, नेमकं काय सांगशील या गिरगावच्या शोभायात्रेमध्ये आता काय आकर्षण पाहायला मिळतंय? वैष्णवी, आकर्षण आहे ते म्हणजे या महिलांच्या बाईक रॅलीचं। या महिलांच्या बाईक रॅलीला आता जल्लोषात सुरुवात झालेली आहे। माझ्या पुढच्या बाजूला रॅलीच्या सुरुवातीला आहे ढोल ताशा पथक, झांज पथक आणि या मध्यभागी सध्या महिलांची बाईक रॅलीला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येनं मराठी पारंपरिक वेशभूषेत इथे सगळ्या महिला या सहभागी झालेल्या आहेत। आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। इथे प्राणी मंडळी सुद्धा आहेत। इथे एक मांजर एका मराठी पारंपरिक वेशभूषेत यामध्ये सहभागी झाली आहे। या बाईक रॅलीविषयी आपण अधिकची बातचीत करणार आहोत। तू गेल्या किती वर्षांपासून यामध्ये सहभागी होतेस? किती वर्ष झाली तू? मी गेल्या 8 वर्षापासून सहभागी होते ह्या गिरगाव शोभायात्रेमध्ये आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। अवजड अगदी खूप जड अशी बाईक जी म्हणजे मुलगे चालवतात, पण त्यांच्या बरोबरीनं अगदी या महिला सगळ्या मुली तुम्ही सहभागी झालेल्या आहात। काय संदेश आहे सगळ्यांना? संदेश असा आहे की जी मुलं करतात, मुली तर सगळ्यातच पुढे आहेत। बाईक असू दे, ते घोडेस्वार असू दे, आणखीन काय हेलिकॉप्टर असू दे, विमान असू दे, सगळ्यात मुली पुढे आहेत। आणखी एक महत्त्वाचं ते म्हणजे दरवर्षी एक थीम असते, एक संदेश देण्याचा प्रयत्न असतो। यावर्षी तुमच्या मंडळातर्फे नेमका काय संदेश दिला जातो? यावर्षी या मंडळाकडून आहे वंदे मातरम। वंदे मातरमची थीम आहे, जेणेकरून आपल्या देशाबद्दलचं जे प्रेम आहे ते आपल्या संस्कृतीमधून आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतो। आणि आणखी एक शेवटचं मला जाणून असं घ्यायचं आहे तुझ्याकडनं की ही बाईक रॅली फक्त या शोभायात्रेपुरती मर्यादित आहे की तू एरवी सुद्धा बाईक चालवतेस आणि नेहमी असं ट्रेकिंग वगैरे काही करतेस का? नेहमीच मी माझी बाईक वापरते। शोभायात्रेला फक्त त्याची ओढ जास्त असते। डेली यूजमध्ये पण माझी बाईक नेहमीच असते। जिथे कुठे शूट्स वगैरे असतील तिथेही माझी बाईक असते। मी आणि माझी बाईक कंटिन्यू असतो। सखीप्रमाणे बाईक माझ्या सोबत असते असं वैष्णवी ती सांगते। मोठ्या संख्येनं आणि प्रचंड उत्साहात या सगळ्या महिला बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। खूप अशी गर्दी आहे त्यांना पाहण्यासाठी सुद्धा आणि मराठी पारंपरिक वेशभूषेचं दर्शन इथे सगळं घडतंय। त्यांना पाहण्यासाठी, त्यांना एक त्यांचे झलक म्हणजे फोटो काढण्यासाठी सुद्धा इथे तितकीच गर्दी असल्याचं पाहायला मिळतंय। वैष्णवी, अर्थातच ह्या सगळ्या दृश्यांकडे आपलं लक्ष असणारच आहे। आता तुर्तास आपण जाऊयात, आपल्या प्रतिनिधी जुई आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। जुई, काय सांगाल, गेल्या वर्षीची शोभायात्रा आणि यंदाची ही शोभायात्रा कसा फरक जाणवतोय?
आपण पाहतोय माझ्या मागे मी सध्या उभी आहे गिरगावमध्ये आणि गिरगावची जी शोभायात्रा आहे गिरगावची शोभायात्रा ही कायमच विशेष असते. नवीन नवीन थीम्स ज्या आहेत नवीन नवीन संकल्पना ज्या आहेत ते दरवर्षी गिरगावच्या या शोभायात्रेमध्ये असतात आणि तरुणाई जी आहे ती उत्साहात जल्लोषात गिरगावच्या या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात. अनेक जण हे क्षण जे आहे ते आपल्या फोनमध्ये टिपण्यासाठी देखील सज्ज असतात. अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये इथे सगळेजण गिरगावमध्ये ही जी शोभायात्रा असते त्याचा आनंद घेत असतात. काही रथ जे आहेत ते रथ देखील इथे लागले गेले आहेत आणि प्रत्येक रथामध्ये एक ना एक संकल्पना इथे आलेली आहे. हा जो मेन चौक आहे त्या मेन चौकापासूनच इथे या गिरगावच्या शोभायात्रेला सुरुवात होते आणि ढोल ताशाच्या पथकापासूनच इथे खरं तर या सर्व शोभायात्रेला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. इथे आपण पाहतो की तरुणाई वर्ग जो आहे तो मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि सगळेजण मोठ्या संख्येने देखील इथे जमलेले आहेत. विविध रथ आहे जे वेगवेगळी संकल्पना जी आहे ती घेऊन आली आहेत. यंदाची संकल्पना जर आपण पाहिली गिरगावच्या या शोभायात्रेची तर ती भक्ती आणि शक्ती आहे. त्यामुळे भक्ती आणि शक्तीचा हा जो मेळ आहे तो एकंदरीत आज या गिरगावच्या शोभायात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक सिने कलाकार जे आहेत ते सिने कलाकार देखील इथे या शोभायात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गिरगावची जी शोभायात्रा असते ती अगदीच खरं तर विशिष्ट असते कारण का बरेच सिने कलाकार देखील इथे आपल्यासोबत जोडलेले असतात. इथे काही सिने कलाकार आपल्यासोबत आहे. सुपर डुपर जो मूवी आहे त्याच्या प्रमोशनसाठी इथे आल्यात. नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. काय सांगाल तुम्ही? नवीन वर्ष आहे, नवीन संकल्पना तुमची काय आहे यंदाची? नवीन संकल्पना एकतर नवीन हिंदू नववर्ष दिनाच्या दिवशी पहिल्याच दिवशी सुपर डुपरसारख्या सिनेमाचं प्रमोशनसाठी या शोभायात्रेत आलो. नवीन वर्ष हा सिनेमा लोकांनी भरभरून सिनेमागृहात गर्दी करून बघावा, सिनेमा उत्तम चालावा, नावाप्रमाणे तो सुपर डुपर राहावा. या वर्षामध्ये जी जी कामं येत आहेत, सिनेमे येत आहेत, नाटकं येत आहेत, लोकांनी ती पाहावीत आणि केलेलं काम लोकांना आवडावं, उत्तम तब्येत राहावी, भरपूर पैसे मिळावे, जी युद्ध चालली ती थांबली तर बरं होईल, असे परस्पर उगाचच संकल्प खूप आहेत नवीन वर्षाचे. मराठी सिनेमा वाजला पाहिजे, गाजला पाहिजे. वाचला प्रश्नच नाही. मी मराठी सिनेमात काम करणाराच नट आहे, त्यामुळे सिनेमा टिकला तर मी टिकणार आणि मराठी लोकांनी मराठी सिनेमात जाऊन बघायला हवा. गुढीपाडव्याची एखादी आठवण सांगा लहानपणीची. गुढीपाडव्याची आठवण ही नेहमी उत्तम गुढी सजवणे, गुढी उभी करणे, त्या दिवशीचं उत्तम गोडधोड खाणे, सुट्टी असते सगळीकडे. पण दरवर्षी गुढीपाडवा साजरा करतच असतो. माझ्या गुरूंच्या तर समाधीचा दिवस आहे. मी दरवर्षी नेमानं गुढीपाडवा साजरा करतो आणि मुख्य म्हणजे गिरगावात येऊन गुढीपाडवा मला फार आवडते. गिरगावातलं गुढीपाडव्याची ही शोभायात्रा सकाळ. मी काही सिनेमांच्या प्रमोशनसाठी आलो, त्यामुळे सुपर डुपरच्या निमित्तानं सुद्धा मला इथे यायला मिळालं आहे. मला फार भारी वाटते. खरं तर एक राजकीय प्रश्न विचारते. काही पॉलिटिशियनची मी नावं घेईल, एका शब्दात चला, तुम्हाला आता सकाळी जर सकाळी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायच्या असेल कशा द्याल? उद्धव ठाकरेंना? काय नाही, यशाची गुढी उंच राहू दे. राज ठाकरे? त्यांचा जो भगवा आहे तो तळपता राहू दे. आज संध्याकाळी जाणार का? नाही, आज आम्ही सिनेमाच्या प्रमोशनमध्येच आहे, त्यामुळे नाही, माझा त्या मंचावर काय नाही. मी भाषणं ऐकत असतो, सर्व लोकांची भाषणं ऐकतो आणि सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच नेत्यांना गुढीपाडव्याच्या माझ्याकडनं भरभरून शुभेच्छा. अजूनही काही सिने कलाकार आहेत पण त्यांच्यासोबत देखील संवाद साधूया. नवीन चित्रपटासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. काय सांगशील? गुढीपाडवा आहे, या सणानिमित्त प्रेक्षकांना काय शुभेच्छा देशील? मी हेच सांगेन की जसं आपण आपले प्रत्येक सण फॅमिलीसोबत साजरे करतो तशीच आमची ही एक फॅमिली आहे. त्या फॅमिलीमध्येही आम्ही सण साजरे केलेले आहेत आणि जसा आपण बाकीचे सण सेलिब्रेट करतो तसाच हा पिक्चरही सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट करावा असा हा पिक्चर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इमोशन्स आहेत, मस्ती आहे, मजा आहे, खूप गोष्टी तुम्हाला नव्याने कळतील. सो तुम्ही प्लीज हा पिक्चर थिएटरमध्ये जाऊन बघा आणि खूप जसं आपण नवीन वर्षाचं स्वागत करतोय तसं ह्या नवीन चित्रपटाचंही तुम्ही छान स्वागत कराल ही मला खात्री आहे. तुझी भूमिका काय आहे नेमक्या चित्रपटातली? मी एका खूप जेनझी मुलीचं काम करते आणि जिचं नाव आहे ईशा आणि ती खूप मुलींना रिलेट होईल. बऱ्याच जणांना असं की काही आत्ता अशा दोन पिढ्या आहेत की एक पिढीला आत्ताची पिढी चुकीची वाटते आणि आत्ताच्या पिढीला आधीची पिढी जुनी वाटते. सो या दोन्हीला एक रिप्रेझेंट करणारं त्या दोघांमधलं नातं आणि आत्ताच्या पिढीला त्यांचं नक्की काय चालू आहे त्यांच्या डोक्यात किंवा त्यांच्या करिअरमध्ये आणि
ती पिढी तुम्हाला कळेल अशी एक रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावर होती. सो आम्ही त्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. तर पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी ऋतुजा कदम यांच्याकडे. ऋतुजा, भक्ती आणि शक्तीचा अगदी सुरेख संगम आपल्याला गिरगावात पाहायला मिळतोय आणि महिलांचा हा जो तुफान प्रतिसाद आहे तो अगदी सकारात्मक आहे. तर आपण ऋतुजापर्यंत जाणारच आहोत आणि सगळे अपडेट जाणून घ्यायचेत. मात्र ही जी दृश्य NDTV मराठीच्या स्क्रीनवरती सध्या आपण पाहतोय अगदी सकारात्मक अशी ही दृश्य आहेत. महिला शक्तीचं जे प्रदर्शन आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आनंदाने या सगळ्या जणी मराठमोळ्या पोशाखामध्ये, मराठमोळ्या सगळ्या अंदाजामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ढोल ताशांचं वादन केलं जात आहे. सोबतच त्यांच्याकडून जे त्यांचा पेहरावा आहे तो जर आपण बघितला तो मराठी संस्कृतीचं दर्शन असं घडवणार आहे. आणि या सगळ्याच महिला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरल्या आहेत आणि आपला आनंद साजरा करताना पाहायला मिळत आहे. ओके. पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी ऋतुजा यांच्याकडे. ऋतुजा, भक्ती आणि शक्तीचाच हा संगम पाहायला मिळतोय. शक्तीचं स्वरूप महिला तुफान मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आहेत. अगदी बरोबर आहे. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्या निमित्तानं सुद्धा इथे एका वेगळ्या रूपानं संदेश देण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. पण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. इथे एक साकारण्यात आलेला आहे आदिशक्तीचा जागर सुद्धा, तसाही संदेश देण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. गेली किती वर्ष तुम्ही सहभागी होत आहे? हा संदेशचा काय? मी 23 वर्ष झाली सहभागी झाली आहे आणि आमच्या रॅलीला 24वं वर्ष चालू आहे. पुढच्या वर्षी जोरात असेल 25वं वर्ष आहे. या वर्षी ते 24वं आहे आणि मी आदिशक्ती पदक माझा आहे. मी पुढे असते त्याच्यामुळे हा माझा जो शक्ती पदक आहे तो मी गुढीतून दाखवते आणि ही आमची थीम आहे. वंदे मातरमला आज 1.5 वर्ष पूर्ण झाली, तर त्याच्यानुसार मी थोडंसं हे रॅकेट वगैरे हे थोडं ठेवलं आहे. आपला सैन्य दलातलं ते थोडंसं आपलं टँक ठेवलेलं आहे. म्हणजे त्याच्यातून मला बोलता नाहीत पण त्याच्यातून लोकांना समज दिले की आपण इथे आरामात राहतो आणि आपले सैनिक तिकडे लढत असतात आणि आपण त्यांच्यामुळे आपण इथे सुखरूप आहोत. तुमच्या या पथकामध्ये साधारण किती महिला आहेत? दरवर्षी किती जण सहभागी होतात? आता जवळजवळ 250 महिला आहेत. पहिला एकापासून सुरू झालेली, पण आता 250 महिला आहेत त्याच्यामध्ये. आदिशक्तीचा जागर आपण करत आहात, अशी थीम साकारण्यात आलेली आहे. सुंदर अशी सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे. इतर सर्व महिलांना आजच्या सणाच्या निमित्तानं, तुमच्या थीमच्या निमित्तानं काय संदेश द्या? संदेश म्हटलं तर मी थीम करते ना. आता मी पहिल्याच वर्षी मी गुढी उभारत होते. आज 23 वर्ष झाली, पण आज प्रत्येकीच्या गाडीवरती काही ना काय छायाचित्र आहे. ते माझ्या बाईकला म्हणजे हे करून सर्वांनी हे केलं आणि चांगली गोष्ट आहे. अशीच आणखीन वाढत जावं हीच अपेक्षा. ही संख्या वाढत जावी, अनेक संख्येनं दरवर्षी महिला आमच्यासोबत जोडल्या जाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे. आणखी इथे आपल्याला पाहायला मिळते देवीची वंदे मातरम सुद्धा अशी साधारण भारत मातेची ही सगळी प्रतिमा साकारण्यात आलेली आहे. ही प्रतिमा साकारण्यामागचा काय हेतू होता, काय मानस होता, काय विचार आहे? आता आज तर चैत्र नवरात्री पण आहे आणि भारत मातेचं जे स्वरूप आहे, जर तुम्ही वंदे मातरमच्या 5व्या स्थायीमध्ये थोडंसं दखल घेतलं तर त्याच्यात ॲक्च्युली देवीची जी स्तुती आहे, तर वंदे मातरम हे फक्त राष्ट्रगान नव्हे, पण हे राष्ट्राची म्हणजे देवी मातेची स्तुती आहे. त्याच्यात दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी ह्या तिघांचं बेसिकली खूप छान एक वर्णन त्याच्यात आहे. आणि भारत माता ही सर्वांनाच वंद्य आहे. हे फक्त जयघोष नव्हे, पण स्वातंत्र्य मिळण्या अगोदर जे आपले पूर्ण क्रांतिकारी होते आणि उत्तरपासून दक्षिण, पूर्वपासून पश्चिमपर्यंत जेवढे पण क्रांतिकारी असो किंवा प्रत्येक माणसाला एक ओढ होती की मला आता स्वातंत्र्य हवं ह्या ब्रिटिशरांपासून. तर त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडावर हे वंदे मातरम होतं. प्रत्येकाचं एक मॅनिफेस्टेशन झालं आणि त्यामुळे वंदे मातरमाची काय आज आपण स्वातंत्र्याचा हा एवढा म्हणजे बेनिफिट घेतोय, कारण वंदे मातरमची जी रचना झाली ती आपल्या देवी मा भारतीच्या स्तुतीच्या अकॉर्डिंग, म्हणजे ती एक कुंडलिनी शक्ती आहे. कन्याकुमारी ते कैलाशपर्यंत ही मा भगवतीच आहे. आणि आज गुढीपाडवा आहे. पहिल्या दिवशी
चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हा मी संकल्प घेतला की आज मी गुढी उभारते, पण माझा संकल्प आहे की माझा जो लुक आहे तो मी समर्पित केलेला आहे मा भगवती, साक्षात आपल्या मा भारतीसाठी. संदेश तर दिलेला आहे आणि नववर्षाच्या वेळी आपण एक संकल्प करत असतो, वर्षभरासाठी त्यावर काम करण्यासाठीचा हा संकल्प असतो. तो नेमका काय आहे तुमचा? हो, सर्वजण सुख समाधानी राहो, तीच एवढीच इच्छा आहे. समाधान राहिलं की बाकी सगळ्या गोष्टी आपोआप पार पडतात. मनशांती ही सर्वांना लाभो, हीच इच्छा आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा जपत त्याचं दर्शन वैष्णवी इथे आपल्याला या आजच्या यंदाच्या बाईक रॅलीमध्ये घडताना पाहायला मिळत आहे. अर्थातच आदिशक्तीचंच हे दर्शन आपल्याला NDTV मराठीच्या स्क्रीनवरती घडतंय. मुंबईकडे लक्ष असणारच आहे. तुर्तास आपण इतरही ठिकाणी कसा नेमका उत्साह आहे तो जाणून